विद्यार्थ्यांचा किती नुकसान होतंय आणि तेच या सरकारने ओळखून काढले आणि म्हणूनच वन नेशन वन इलेक्शनची प्रस्तावना इथं मांडले आणि ते अतिशय योग्य आहे असं मला वाटतंय। या प्रसंगी बोलत असताना मला संत कबीरांचे एक अभंग आठवतोय। ते म्हणतायत की जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसुंग चंदन विष व्यापत नाही जब लिपटे रहे भुजंग। याचा अर्थ असा की चंदनाच्या झाडाला सापाने विडखा जरी घातला तरी त्या चंदनाच्या झाडामध्ये सापाचे विष जात नाही आणि अगदी त्याचप्रमाणे कित्येक स्पर्धक येऊन इथं बरं आणि वाईटही बोलून गेले, पण त्या वाईटावरही मात करून हे वन नेशन वन इलेक्शनची प्रस्तावना आपल्या देशामध्ये आणून सरकारने आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आणि हे प्रस्तावना मांडूनच नाही तर वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागून या देशाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपली सरकार नक्कीच प्रयत्न करेल असा माफक आशावाद व्यक्त करते आणि माझ्या विचारवंताला इथंच पूर्णविराम देते। धन्यवाद।